नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण कोंबडी खात आणलेला आहे शेतात टाकण्यासाठी. तर हे बघा, ही एवढी सारी टिकियातनी आपण कोंबडी खात आणलेला आहे. आणि इथं लागवड पण आहे, ही लागवड आहे हो का, इथं आहे. ही टाकण्यासाठी आणलेला आहे. तर ही कशासाठी असते, कशासाठी असते मम्मी? चांगले कशासाठी असते आबा? कोंबडी खतर म्हणजे काय होतं उसाला? खतासारखंच आहे ती. तर मित्रांनो, ऊसाच्या वाढीसाठी आणि उष्णता मिळायसाठी ही खत घालायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बरोबर ही खराब आवरा की पाणी प्यायचं पण मी पिणार आहे. इकडं 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 हे बघा खत. मला आधी असं वाटलं माती जाईल. हा मम्मी यावर की काय बघायला लागलीस? कशाला खुरप लागते? हातानं सोडीव. लय गरम आहे, लय गरम भासतंय. भासतंय लय. एवढी उष्णता सहन होईल का? झाली वत ग थोडं थोडं. हे बघा मम्मी पण हा उचलायचंय, उचलत नाही म्हणून चालतंय वी. हा वड वड जा, गरम आहे बघ की कस्त. किती वतली आपण? 5 वतली ती काय. हे बघा मित्रांनो, आबा सप्पई करायला लागली ती. यात लागवड अजून टाकायची, कोंबडी खत पसरून घ्यायचं. ए किती वतली? 6 वतली. 6 वतली, 6 ठिकी वतली. कमी आहे काय? कोणाचं कुठले आहे बघा, तिकडे जास्त आहे, इकडे कमी आहे, तिकडे जास्त आहे. बाजार कसा आहे? पाचशेच कसं जो उचलत नाही. हा बोल की, बोल की. नाही मला काय उचलत नाही. खायला सांग की नुसतं पप्पायला. हा पाहिजेच झोपायचे ते 12 वाजता येईन तर झोप हे केलं असतं, झाडापाशी झोपलं असतं बरं झालं असतं. उठवला या उन्हाच आणलंय आणि एवढ्या एवढा आजार आहे तरी आलोय मी. मग आजारी आहे मी. आवाज बघा की माझा बदललाय. अजिबात ऊन येऊ नको बाबा. बता बता बता. जमतय ग मम्मी, जमतय. हा बघ कसं आहे, खट पांढर खड दिसतंय. तू काय तर करत असती बघ. तिकडं मी ठेवतो इकडं. असं फोडायचं असतंय, असं 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 नाचायचं नुसतं. यात नुसतं नाचायचं असं 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 नाचल्यानं कसं फुटते ना. मातीगत दिसणार मित्रांनो, शेणखत आहे कोंबडीचं. हे बघा पाणी सांडतंय का काय माहित नाही, बघितलेलं नाही. ही बघा ही ठिकी आहे ती. किती 14 का 15 आणली ती, त्यातली आपण 10 घेतलेली आहे ती. आणि नानासनी हस्ती राहिलेली. इकडे 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 हा. ही बघा मित्रांनो, मिक्स करायचं चालू आहे सगळं खत. लागवड खत. अबा मी पाट्या आणून देतो इथल्या इथं, वरणा ठिकी भरू. असं करू. बत्ती लावायला लागते, पण आपल्याला आता उद्याच बैल यायचे ते म्हणल्यावर ना. आपण लगेच करायचं. इथून टाकवाय
त्याच्या नवऱ्यानं सोप्या गेले की कोल्हापुरात मला अंबाबाई दर्शन घ्यायला गेल्यावर मी म्हणतो नको ह्या असलं आमच्यात चालत नाही नाही म्हणते बसाच काकी उचल की हा उचलतो नाही की अगं काय अगं ना नीती ती राव एकटेच टाकायला लागले ते तू आहेस उभा राहिल्या हं? हे मित्रांनो बघा आमची काकी आहे काय काय बघा आल्या नसती काय काम करणं झाले हिला सांगते बारकी सारखी उचलून ये ही बारकच आहे ही बारकाई उचलून ये म्हणते नाही म्हणते निकीने काकीचा फोटो पाठवू ठेवून हा काकीचा फोटो पाठवू ठेवून काकी म्हणा किती काम करते बघा म्हणा बघा बघूया की आता किती काम करत्या ना एकटीच काम करताय राव ही बघा की काकी निवांत उभा राहिल्या हे कस ढोंब्या वर का ढोंब्यात हे राव इथं सोपिवणार तुम हे बघा मित्रांनो मम्मीला खत आणायला लावलं मी खत टाकायला लागलोय कसं वाटतंय आता पाक कोपऱ्यापर्यंत आणून आत आणून द्याच परत ऊस वाढला पाहिजे दांडका झाला पाहिजे हे बघा मित्रांनो इथं खत टाकले आहे का ऊसाच्या बरोबर मध्ये नाही टाकलेलं कारण ऊस जळू शकतोय कारण ह्याच्यात उष्णता आले हे बघा मित्रांनो मी आता मम्मीला पाट्या नेऊन द्यायला लागलोय लयला कापते ऊसात त्यामुळे मम्मीला म्हटलं तूच टाक मी आपलं पाट्या आणून देतो तुला तर हे बघा मम्मी जवळ आली आता इथं मम्मी हे बघा असं टाकायचं म्हणजे उद्या कुळीवला ऊस हे बरं पडतंय हे बघा मित्रांनो खत टाकायचं आता पूर्ण होत आलेला आहे एवढंच राहिलंय खत तर पाटी भरून घेऊया पाटी भरायची ही बघा मित्रांनो इथं ठिके ठेवली ती यात लागवड आहे इथनं इकडं राहिलं या मम्मी इथं टाकायला लागली आत्ता जस्ट आणि इकडे ही बघा सनसेट हे बघा किती भारी व्ह्यू आहे इथनं एकदम भारी दिसतंय आजचं काम पूर्ण झालेलं आहे खूप अंधार पण पडलेला आहे तरी बघू शकता आता आपण बाहेर पडत आहे रानातनं शेतातनं तर आता कॅन्सल आंघोळीला जायचं कॅन्सल घरातच हात पाय धुयाचं तिथंच बघू जमलंच तर लागलीच आंघोळ करायची तर उद्या बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये काय तर तुम्हाला नवीन बघायला घावल तर भेटू आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला घरला जाऊया आता